हॅलो लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। फेब्रुवारी महिना संपला, मार्चचेही 2 आठवडे उलटले, पण अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला नाही का? 3,000 रुपये एकत्र मिळणार की 1,500 रुपये? आणि नक्की किती दिवस वाट पाहावी लागणार? या सर्व प्रश्नाची उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। बऱ्याच महिला विचारत आहेत की हप्ता कधी येणार, तर त्यांचं मुख्य कारण म्हणजे सध्या सुरू असलेलं KYC आणि अर्जाची पडताळणी। सरकारने KYC दुरुस्तीसाठी आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत किंवा ज्यांचे आधार लिंकिंग बाकी आहे, अशा लाखो महिलांचे हप्ते सध्या थांबवण्यात आले आहेत। तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे निधी वितरणात थोडा तांत्रिक विलंब झाला आहे। वितरणाला किती दिवस बाकी हे पाहूया। आता मुख्य मुद्दा, हप्ता कधी मिळणार? विश्वसनीय सूत्रांनुसार आणि सरकारी अपडेटनुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते म्हणजेच एकूण 3,000 रुपये एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे। अपेक्षित तारीख मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान हे हप्ते खात्यात जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। राज्य सरकारने या योजनेसाठी अर्थसंकल्पात 26,500 कोटींची मोठी तरतूद केली आहे। त्यामुळे योजना बंद होणार नाही आणि तुमचे हप्ते नक्की मिळतील। फक्त थोडा संयम ठेवा। काय तपासायचे गरजेचं आहे? पैसे येण्यापूर्वी या 3 गोष्टी नक्की तपासून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो। नंबर 1, ॲप्लिकेशन स्टेटस। पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे ना हे चेक करा। नंबर 2, आधार सीडिंग। तुमचं बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे की नाही हे बँकेत जाऊन खात्री करा। नंबर 3, KYC। जर तुमचे KYC अपूर्ण असेल तर 31 मार्चच्या आत ती पूर्ण करून घ्या। तर बहिणींनो, घाबरून जाऊ नका, हप्ता नक्की येणार आहे। जशी अधिकृत तारीख जाहीर होईल तसा व्हिडिओ मी लगेच आपल्या चॅनलवर टाकेल। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।